फार माहिती ते पारा बसले. माझे वैयक्तिक मत आहे गावात पारा बसलेले गावाला फुकटचे सीसीटीव्ही कॅमेरे असतात. काय मत आहे तुमचं? कोण आलं फोन केलं आमच्या इकडे फोन केलं का? आमच्या ग्रामदैवत भैरवनाथाचं तावशीचं दर्शन घेऊन बाबा मसवडकडे कीर्तनात चालू. त्यातून एक जाण करायचं बाबा पारावरची उतरले खायला म्हणे वा कीर्तना निघाले की काय? नाही हो. नाथाचं दर्शन घेऊन येताना दिसताय. म्हणजे हो बाबा. काय धोतर घातले? हो. नेहरू घातलाय. चारचाकी गाडी पण दिसते. हो म्हणलं बाबा. पाठीमाग गायक वादक टाकून आलेले दिसतात. मध्ये त्याला काय म्हणायचं ते मला अजून कळलं. हो बाबा म्हटलं आले तर तुम्ही देखील कीर्तनाला निघाला दिसताय. म्हणलं हो. मग महाराज दिसताय. म्हणजे केवढं तुला पत्रा दिसत होय. आता वर्णाने छान कीर्तन म्हणतोय महाराज. मी पुन्हा सांगतो मी. त्याला पुन्हा प्रश्न केला बुवा तुम्ही कीर्तन करता मान्य झालं मग कीर्तन करताना कंबर का बांध? म्हणलं गळा बांधा बाबा. कीर्तनाला नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगा देवाचा एवढा देवाचा पितांबर गळा तिथे विठ्ठल भजन चालत ना भगवंताने पण बोलते. त्यामुळे कीर्तनात करतात. मग कीर्तन करताना तुम्ही धोतर करा. बाबा जे साधन ते मान्य करावंच लागलं आपल्याला. काही प्रश्न पुरुषांची चर्चा संपली महिलांमध्ये चर्चा बघा तुला काय कळालं का ते सुंदराचा बाळू लोखंडा उठीची कुणाची चर्चा धुणाऱ्या महिला वड्यावरती आणि त्यांचं बोलणं कसं असतं ती वठात बोलती फक्त शेजारीला काय म्हणते तुला म्हणून सांगते साऱ्या गावाला येडा आणते. त्याला वरदान पुरावा द्यायला गेला टेन्शन घेऊन पुरावा देऊ का? महाभारतात असा प्रसंग आहे महिला मंडळाचं चित्त साफ असतं मन निर्मळ असतं त्यांच्या मनात काय राहत नाही. कधी पुढच्या व्यक्तीला सांगेल ही भावना त्यांच्या मनामध्ये होत असते. मन निर्मळ असतं मनात काही राहत नाही. त्यामुळे ते महिलेचं तोंडाला तोंड लागत सुंदरा माझ्याविषयी वाटत तुझा भाऊ लोकांना उठतो. सुंदरा मातेने विचार केला माझा जर बाळू असं जगाचं कल्याण करत राहत याचं पुढचं व्हायचं कसं? म्हणून आता विचार केला की चंद्रलाल शिरशीला कामाला लावलं होतं. तुम्हाला सगळ्याला माहिती आर्थिक वर्णन आहे बस्तीचे दर्शन भोजनात आहे सगळं माहिती तिथून पुढे आले परत जगाचं कल्याण करणं चालू होतं. एके दिवशी बाळमामाची बहीण गंगूताई गंगूताईंचे पती हिराप्पा आणि गंगूताईंची मुलगी सत्यवा एके दिवशी हिराप्पा सासरवाडीला आले आणि सत्यवा सुंदरा मातेला म्हणे सुंदरा माता हा टेन्शन मध्ये दिसतोय. म्हणे टेन्शन काय? म्हणे बाळ वेड्यासारखा करतोय काट्यावर झोपतोय गाडे म्हणतोय झाडावर चढतोय शिकारे म्हणतोय मेल्याला जिवंत करतो काही करतो. त्यांनी सांगितलं बाळूला जर सुधारायचं असेल बाळूला जर वळण लावायचं असेल तर एक पर्याय. म्हणे काय पर्याय? म्हणे बाकी काय न करू नका फक्त बाळूचं काय म्हणून सुद्धा वाटत नाही एवढी टंचाई झाली दुसरं काय म्हणले तसं काय करा लग्न करा. पण ठीक आहे सुंदरा मातेने सांगितलं लग्न करायचं मान्य झालं पण आपण गरीब लोक हो आपल्याला जास्त शेती नाही आपल्याकडे जास्त पैसा नाही आपण सामान्य गरीब लोक आपल्या गरीबाला कोण पोरगी देणार? आता लय बार कावा बघतात तवाच म्हणजे आपल्या गरीबाला कोण पोरगी देणार हो नाही टेन्शन घेऊ नका माझे सत्यवाने तुझ्या बाळूचं लग्न लावलं. म्हणून बाळमामाचं लग्न त्यांच्या बहिणीच्या मुलीशी झालं. कर्नाटक प्रांतात गेला चिंचरी मायकासाठी तिकडे अजून बहिणीच्या मुलीशी लग्न करण्याची प्रथा चालू. मुलीच्या सोबत लग्न करायचं ठरलं. बाळमामाच्या बाळमामा शाळेत सांगितले बाळू तुला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल तुला माझी शपथ आहे माझ्यासाठी का होणार तुला लग्न करावं लागेल. बाळमामाने सांगितलं आई जगाचा प्रपंच करण्यासाठी माझा नाही बाळू तुला माझी शपथ आहे माझ्यासाठी तुला लग्न करावं लागेल. बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही बरं का. बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही. बाळूमामाने जीवनात आईचा शब्द कधीच मोडला नाही. निदान ज्याचं नाव बाळू हाय तरी मोडायचा बाबा म्हणे आई तुझी इच्छा आहे ना तुझ्या इच्छा असतो लग्न करायला तयार आहे पण ज्याने कुणी तुझ्या डोक्यात माझ्या लग्नाचं फळ घातलं नाही त्याच मोड माझ्याच मंडपातून होतं. मी मगाच सांगितलं आम्हाला सगळं कळतं. मामाचं लग्न झालं या कुळगावात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन मामाचं मोठ्या प्रेमाने मामाचं लग्न झालं. सांगितल्याप्रमाणे सासरी हात दोन एका बाजूला गेली झाला ती पडली मरण पावली. बाळूमाच्या आई धाव झाली बाळू अरे तुला तर मरण माहिती होते की रे होय मला मरण माहिती. बाळू तुला कुणाकुणाचं मरण माहिती आहे? आई मला या अख्ख्या जगाचं मरण माहिती. बाळू तुला माझं मरण माहिती असेल की होय सांग ना माझं मरण कधी? म्हणे मी टाइम आल्याशिवाय सांगणार. जन्मदात्या आईला सांगितले आपण लांब राहते बाबा. तिथून पुढे प्रपंच करू लागले पण हे सगळं फार फार विस्तारित सांगायला मला वेळेचं बंद नाही बाबा. एक तर मला रान उरकत तरी लय अर्थ कसं घेणार तरी टेन्शन घेऊ नका बाबा. बाळूमाला लग्न केलं पण प्रपंचामध्ये दूर पडत नाही. तुम्ही चिकू पाहिला का? चिकू फोडल्यानंतर त्या आतमध्ये काळबी असतं
त्या बियाप्रमाणे संत प्रपंचात असतात.